नमस्कार मित्रांनो, गुड मॉर्निंग. माझं नाव आहे राहुल. आपल्या एक नवीन ब्लॉग मध्ये स्वागत करत आहे मित्रांनो. जय शिवराय मित्रांनो. सकाळ सकाळ झालंय, 6:09 झालंय. आपण पहिले किलोमीटर 0 करून घेऊ. तुम्ही बघू शकता. तर आपण केलंय किलोमीटर 0 मित्रांनो आणि 6:10 झाले. तुम्ही स्क्रीनवर बघू शकता. आपण निघालोय मित्रांनो परत कामाला. बघू आज आपला आजचा दिवस कसं जाईल, कारण की रोज रोज तर सेमच असतंय. तर आज काहीतरी नवीन करू माझ्या हिशोबानं. काल तर 5,000 टार्गेट होतं, तर आज पण 5 ते 6,000च्या दरम्यानच टार्गेट ठेवायचं आपल्याला आणि ते कंप्लीट करायचंय. सकाळ सकाळी निघलोय, तर सकाळ सकाळी निघल्याचा फायदा वगैरे पण तुम्हाला सांगतो मी काय असते ते. तर ठीक आहे, आपण चलू आता इथून डायरेक्ट वाघोलीला जाऊ आणि बघू आज कुठली ट्रिप लागते आपल्याला. असं तर आपण इंटरसिटीज बघणार, एक्सेल वगैरे, नाहीतर सिडान वगैरे जर पडली तर खूपच चांगलं. तर ठीक आहे, बघू आता कामाला जाऊ आपण वाघोलीला. किलोमीटर वगैरे 0 झालंय, 6:11 झालंय, बघू शकता तुम्ही. तर आपला आज आता तर रोजच सकाळ सकाळी निघायचंय. 5-6 वाजता घर सोडून टाकायचं डायरेक्ट. तर चला आता जाऊ आता वाघोलीला आणि बघू आज किती अर्निंग होते. तुम्हाला मी देतो अपडेट थोड्या वेळाने. तर मित्रांनो, टाइम बघा पहिले तुम्ही. 10:58 झालंय. आपण आहे पुणे कॅम्प छावणीमध्ये. कस्टमरला ड्रॉप केलं. हे दुसरं पिकअप आहे आपला. तर यांना चाललंय पिंपरी चिंचवडला घेऊन. तर कस्टमर येत आहे ह्या बिल्डिंगमध्ये आहे, ईस्टर्न वूडमध्ये. तर प्रीमियर ट्रिप आहे. तर ट्रिप एंड केल्यावर दाखवतो तुम्हाला किती पैसे दिले आणि ही ट्रिप एंड केल्याच्या नंतर ना तुम्हाला दाखवतो किती अर्निंग झाली म्हणून. इथून 1 तास 15 ते 20 मिनिटं लागलं होते काहीतरी, कारण की ट्रॅफिक वगैरे आहे रस्त्यानं. तर चला जाऊया आता तिथं, कस्टमरला ड्रॉप करू आणि बघू आपल्याला किती पैसे देतात ते. टाइम झालाय 10:59 आणि किलोमीटर चाललंय 33 आणि एवढी CNG आहे बाकी. तर चला पहिले तिथं ट्रिप एंड करू आणि तुम्हाला देतो मी अपडेट किती अर्निंग झाली आणि किती ट्रिप गेली आपण कंप्लीट. तर मित्रांनो, पहिले टाइम बघा. 12:37 झालाय. आपण फक्त आणि फक्त 2 ट्रिप कंप्लीट केल्या मित्रांनो. ह्याच्यामुळं, कारण की मित्रांनो सकाळ सकाळी ट्रिपच नाही लागली आपल्याला. वाघोलीलाच आपल्याला यायच्या टायमिंगलाच 8 वाजले होते. एक ट्रिप आपण वाघोलीवरून उचलली, त्याला पुणे कॅम्पला सोडलं. पुणे कॅम्पच्या नंतर ते आत्ताशी मतलब मॅक्झिमम 11-11:30 वाजले होते. त्याच्यानंतर तिथून एक ट्रिप भेटली. मतलब 2 ते 3 तास माझे तसंच गेले आणि तिथून कॅम्पला गेलो. त्याच्यानंतर तिथून थोडं पुढं घेत जातात एक प्रीमियरची ट्रिप लागली मित्रांनो इथं पिंपरी चिंचवडला. आणि कस्टमरला ड्रॉप केलं लेमन ट्री हॉटेलमध्ये मागं आणि पुढं आलो. थोडं गाडी वगैरे क्लीन केलं आणि म्हणलं चला मला आता व्हिडिओ पण बनवू म्हणलं. 12:37 झालंय मित्रांनो. गाडी 61 किलोमीटर चालली आहे आणि CNG अर्धी टाकी आहे. सकाळी आपण CNG फिल केला होता, ते तर धरतच नाही, कारण की सकाळ सकाळी आपण ते CNG काय याच्यामध्ये धरतच नाही. आणि मित्रांनो 2 ट्रिपचे आम्ही किती पैसे दिले सांगतो मी. पहिल्या ट्रिपचे दिले आपल्याला मित्रांनो 483 रुपये काहीतरी, 483 का 84 रुपये. त्याच्यानंतर ही जी दुसरी ट्रिप आणि लेमन ट्रीची ते पण 532 रुपये काहीतरी दिले होतं मित्रांनो. तुम्ही बघू शकता, इथं स्क्रीनशॉट लावतो मी. आणि बघू आता कुठली ट्रिप असते ना आपल्याला. जे आज टार्गेट होईल ते कम्प्लीट होईल का. मला वाटत नाही आज टार्गेट कम्प्लीट होईल, कारण की परत 1 वाजायला आले, अजून ट्रिप नाही आहे. वाजते ट्रिप पण 100, 150, 200 असंच वाजते. ते काही जायला परवडत नाही. आपण एखाद्या मोठ्या ट्रिपचा तलाशमध्ये आहे. आणि जर इंट्रासिटी वाजली तर खूपच चांगलं. जर वाजली तर जाऊ आपण डायरेक्ट मुंबईला. सिडान जर इंट्रासिटी वाजली ना तर काही प्रॉब्लेम नाही. ह्यांचं कसे असते माहिती का मित्रांनो तुम्हाला, जेव्हा आपल्याला गरज असते सिडान इंट्रासिटीची, जेव्हा जायचं असते तेव्हा कधीच नाही. जेव्हा आपला मन पण असतो ना तेव्हा कधीच नाही देत. ज्या दिवशी आपल्याला नाही जायचंय, आपली इच्छा नाहीये, नाही बाबा आज नाही जायचं, आज आपल्याला घरी काय काम आहे, त्या दिवशी इंट्रासिटीवर इंट्रासिटी. मागच्या रविवारी पण असं झालं. तर मला काम होतं त्याच्यानंतर ना, तरी पण मला प्रीमियर इंट्रासिटी देत होती. ते पण म्हणलं जायला काही परवडणार नाही म्हणलं, कारण की काम पण होतं. त्याच्यानंतर ना घरचे पण काम वगैरे असतात, त्याच्यामुळे मी काही उचललीच नाही. तर बघू आता आज आपल्याला इंट्रासिटी वगैरे देते का. एक तर वाजलंय, भेटली तर खूपच चांगलं मित्रांनो, कारण की चांगली गोष्ट आहे, इंट्रासिटीमध्ये परवडते. तर बघू आता काय होते ते. 1 वाजायला तर आलंय. आपण आहे इथं पिंपरी चिंचवडला. तर मित्रांनो टाइम बघा 2:16 आपण तिथेच आहे पिंपरी चिंचवड येते. CNG भरला मी आता जस्ट, बघू शकता तुम्ही. CNG फुल गेलं. मगाशी 62 चालली, आता 2 किलोमीटर एक्स्ट्रा चालली. CNG भरायला गेलो त्याच्यामुळं. CNG अर्धी टाकी झाली होती त्याच्यामुळं. चला म्हणलं पहिले CNG तरी भरून घेऊ
आणि नंतर ना काम करू म्हणलं. तर मित्रांनो आज तर ट्रिप काही वाजत नाही मित्रांनो. आणि मला एक गोष्टी सांगायची मित्रांनो तुम्हाला, आपण जे आहे ना जसं मी तुम्हाला सांगतो प्रत्येक व्हिडिओमध्ये, जर तुम्हाला काही काम असेल या फिर तुमचं काही क्वेश्चन वगैरे असेल तुम्हाला की या फिर काही प्रॉब्लेम असेल तर मला कमेंट करत जावं म्हणून मी तुम्हाला सांगतो म्हणून. तर एका सबस्क्रायबरने आपल्या इन्स्टाला पण त्यांना मेसेज केलेला, मी कॉलवर बोललो, तुम्ही बघू शकता, इथं स्क्रीनशॉट लावतो मी. तर मी रेकॉर्डिंग पण केली होती, बट त्याचं रेकॉर्डिंग होत नाही वाटतं इंस्टाग्रामवर, त्याच्यामुळं. तर त्याची अडचण अशी होती, त्याला अहमदाबादमध्ये तो गाडी चालवतो, तिथं गाडी चालवताना तिथं मतलब एवढा धंदा होत नाही म्हणते. तर बोलला की मला मुंबईमध्ये यायचंय, तिथं आहे का जागा, तिथं काम वगैरे कसं आहे, आणि त्याच्यानंतर मी तिथं राहणार कुठं, तुम्ही बघा म्हणते, सोयी वगैरे लावा म्हणते. तिथं अहमदाबादला रेट वगैरे पण चांगले देत नाही म्हणते, तिथं गाडी पण खूप जास्त झाले म्हणते. आणि तिथं 200 ते 300 ट्रिप झाल्याच्या नंतर नाही का, नाही 250 बोलला काहीतरी, 250 ट्रिपच्या नंतर ना तिथं आउटेशनची ट्रिप देतात म्हणले. तर असंच ते माझा व्हिडिओ बघत अहमदाबादवरून बघत होता. तर ते बोलला की सर जर कुठं काम वगैरे असेल तर सांगा म्हणले, तर आपण काम वगैरे करू म्हणलं जे आहे ते. तर म्हणलं तुम्ही मुंबईला येणार तर काय प्रॉब्लेम नाही म्हणलं, येऊ शकता मुंबईला जर यायचं असेल तर. तर मुंबईला यायच्या नंतर ना तुमचं म्हणलं खायचं वांदा आहे, राहायचं वांदा आहे, मेनमध्ये राहायचं आहे, खायचं तर होऊन जाईल म्हणलं, तुम्ही राहणार कुठं म्हणलं. तर ते बोलला मला की मी नाही का पेट्रोल पंपच्या साईडलाच गाडी कडेला लावून तिथं राहू शकतो म्हणलं ऐसा मत करो. मैं हिंदी होता तो भैया होता. तर मैंने उसको बोला कि भाई इधर देख भाई ऐसा है, क्योंकि अहमदाबाद का गाड़ी उसका मतलब त्याची जे पासिंग आहे ना ते गुजरातची आहे, इथली नाही आहे. त्याची जे गाडीची पासिंग आहे ते गुजरातची आहे, त्याला इकडे यायचं म्हणते मुंबईला. तर अवघडच गोष्ट आहे. तर बोलत होता मला की कुठं असेल तर सांगा म्हणलं, आणि जर रूम वगैरे भेटली तर खूपच चांगलं म्हणलं, मी तिथंच येतो म्हणलं कामाला. मी त्याला ते पण विचारलं की IT कंपनीला गाडी लागू शकते का तिकडं. ते बोललं नाही, तिकडं IT कंपनीच नाही म्हणते, त्याच्यामुळे गाडी वगैरे काही लागत नाही. तर असं खूप 10 ते 15 मिनिटं बोललो मित्रांनो मी त्याला कॉलवर. पण चांगलं होतं असं सबस्क्रायबर वगैरे, आणि त्यांचं जे सोल्युशन मिळालं त्याला तर दिलं त्याला. जर हा बघ तुला समजून सांगितलं, हे बघ तुझं इकडे जर आला तर तुला हे प्रॉब्लेम आहे, आणि ते तरी पण यायला इकडे तयार आहे गड्या. मग त्याला वाटत नाहीये नाही बाबा मी इथं आल्यावर माझे वांदे वगैरे होईल, पैसे वगैरे नाही कमवणार तर नाही जमणार, नाही मी तिथंच येणार, मुंबईलाच यायचं मला म्हणले, फिक्स यायचे. ते बोले ठीक आहे काय प्रॉब्लेम नाही, चला मी बघतो मग त्याच्यासाठी रूम वगैरे जर असेल तर. आणि आपली आज अर्निंग 1000 रुपये झाली मित्रांनो. 2:20 खोकला लागलाय मित्रांनो. 2:20 झालाय, ट्रिप काही अजून वाजा ना. आणि मित्रांनो तुम्ही जर गाडी घ्यायचा विचार करत असाल तर थोडा विचार करूनच घ्या, कारण की रोज इंटरसिटी शक्य नाहीये मित्रांनो, आणि रोज 4-5 हजार रुपये शक्य नाहीये. कारण की ट्रिप वाजत आहे मित्रांनो ना, वाजत नाहीये, पण 1 तास 2 तास 300 रुपये 350 रुपये 400-450 रुपये 2 तासला असं दाखवते, आणि ते काही झाला परवडत नाही. त्याच्यामध्ये अर्धी टाकी आपली CNG जाईल 300 रुपयाचं. सकाळ धरून आता मला 300 रुपयाची CNG लागली, 300-350 रुपयाची, 64 किलोमीटर गाडी चालली आहे, आणि 1000 रुपयाचा धंदा झालाय बघा. 700 रुपये वर आले, ते पण गाडीच जाईल ते. तर कधी असं पण होतं मित्रांनो. तर ठीक आहे, बघू आता, जर एखादी चांगली ट्रिप भेटली तर आपल्याला करू, जर नाही भेटली तर मग आपण असंच जायला लागेल माझ्या हिशोबानं. आणि आजचं जे 5,000चं टार्गेट आहे ना ते पण गेलं मित्रांनो खड्ड्यातच मला तर वाटते. 2:21 झालंय, तरी बघू जर एखादी चांगली ट्रिप लागली, रेंटल वगैरे जर पडली तर खूपच चांगलं. तशीच वाट बघतोय मी, जर एखादी कुठली पडली तर चांगली गोष्ट आहे म्हणून. तर बघू आता कुठली ट्रिप पडते आपल्याला. चहा वगैरे घेतो इथं शिवनेरी मिसळपाशी, तुम्ही बघू शकता पुढं, ते चहा वगैरे पितो पहिले. तर मित्रांनो फायनली आपण आलो हिंजवडी फेज 3 इथे आपल्या मित्रापाशी येऊन थोडं मला काम होतं त्याच्यासाठी आलो होतो. एक व्हिडिओ लवकरच येणार आहे मित्रांनो, कंपनीमध्ये गाडी लावायची त्याच्यासाठी आलो म्हणलं, तिथून जवळच होतं. आणि बघू आता इथून ट्रिप लागली तर लागली, नाही लागली तर मग इथंच ब्लॉग एंड करू. कारण की मित्रांनो संध्याकाळचं टायमिंग आहे, ट्रॅफिक वगैरे पण खूप होतो. नाहीतर मग उद्या डायरेक्ट व्हिडिओ येईल मित्रांनो. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला नवीन असेल तर जरूर सबस्क्राईब करा मित्रांनो. धन्यवाद, भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. आणि मित्रांनो तुमचे जे कमेंट असतात ते नक्की विचारत जावा मित्रांनो, मी तुम्हाला उत्तर देत राहतो.